आज के इस स्वाधीनता दिवस समारोह को विशेष कलेवर प्रदान कर रहे हैं। देश के कोने कोने से पहुंचे हजारों की संख्या में वे प्रतिभागी, जिन्होंने भारत सरकार की कल्याणकारी योजनाओं का लाभ उठाया है और देश को आगे बढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आता या ठिकाणी शपथ घेतल्यानंतर फिर होने लगती है और भाषण करणार आहेत आणि सलग 11व्या स्वातंत्र्य दिनी ते भाषण करणार आहेत। साधारणतः तिसऱ्यांदा त्यांची ही सत्ता आलेली आहे। जे सलग तिसऱ्यांदा विक्रमी बरोबरीने सत्तेत परतल्यानंतर आता देशाला संबोधित करणार आहेत लाल किल्ल्यावरून। तर 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा शपथ घेतली होती त्यांनी तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या 3 टर्मच्या विक्रमांची बरोबरी आता केली आहे। जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा 3दा शपथ घेतल्यानंतर इथे स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा केला होता आणि आता पंतप्रधान मोदी हे सुद्धा अगदी तिसऱ्यांदा शपथ घेतायत। त्यामुळे आता श्री नेहरू आणि त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांच्यानंतरचे तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि 15 ऑगस्टच्या सलग 11 कार्यक्रमांना रेड फोर्टच्या या तटबंदीवरून त्यांनी संबोधित केलेला आहे राष्ट्राला। आपण पाहतोय काँग्रेसचे दिग्गज नेहरू यांनी सरळ 17 भाषणे दिली होती आणि जानेवारी 1966 ते मार्च 1977 आणि त्यानंतर जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 या काळामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तब्बल 16 वेळा राष्ट्राला संबोधित केलं होतं आणि त्यानंतर आता सलग 11 भाषणे सुद्धा त्यांनी केली होती। आता पंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 10 दिवसीय भाषणांच्या संख्येला सुद्धा त्यांनी मागे टाकलेलं आहे आणि आज 11व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून देशाला संबोधित करणार आहेत। त्यामुळे ते काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 2014 मध्ये जेव्हा त्यांनी आपलं स्वातंत्र्य दिनाचं भाषण केलं तेव्हा त्यांनी स्वच्छ भारत आणि जनधन खातं यांसारख्या नवीन उपक्रमांची घोषणा केली होती। आता ते नेमकी काय घोषणा करतात त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। त्या दिवसापासून आणि आतापर्यंत विविध महत्त्वाच्या घोषणा खरं तर त्यांनी केलेल्या आहेत आणि सरासरी साधारणतः 82 मिनिटांचं हे भाषण साधारणतः असतं, जे भारताच्या इतिहासातलं कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा जास्त असतं असं सांगितलं गेलेलं आहे। यासोबतच आजच्या या कार्यक्रमाची थीम आपण जर पाहिली तर विकसित भारत ॲट 2047 म्हणजे विकसित भारत हा होणार आहे 2047 पर्यंत। 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि त्या अनुषंगाने 2047 पर्यंत आपला भारत विकसित राष्ट्र म्हणून देशात संपूर्ण जगामध्ये ओळखला जाईल असा उद्देश मोदी सरकारचा आहे आणि त्या दृष्टीने आता पावलं उचलणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आजच्या या भाषणाकडे त्यांच्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। नेमक्या काय घोषणा पंतप्रधान मोदी आज करतात, काय बोलतात, देशाला काय संबोधन करतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर 2017 मध्ये जेव्हा त्यांनी भाषण केलं होतं तेव्हा 55 मिनिटांपासून ते 2016 मधील त्यांचं सगळ्यात मोठं भाषण होतं ते म्हणजे 94 मिनिटांपर्यंतचं त्यांचं भाषण होतं। आजचं भाषण काय असेल कसं असेल त्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या या सोहळ्याची सगळी ही दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकणार आहात। अगदी लाईव्ह ही दृश्य आपण पाहतोय। सध्या विविध पाहुण्यांना इथे आमंत्रित करण्यात आले आहे। देश विदेशातले पाहुणे सुद्धा इथे आलेले आहेत। यासह खासदार आहेत, काही खेळाडू आहेत, ऑलिम्पिकमध्ये विजेते खेळाडू आहेत। राहुल गांधी आपल्याला इथे दिसतायत आणि या कार्यक्रमामध्ये आज काय काय होतंय ते आजचे संपूर्ण अपडेट्स आपण देणार आहोत। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आले